स्कॅन्टिमेन्सिस येणे याची काय कारणे आहेत आणि आपण त्यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊ शकतो, तर आज आपण पाहणार आहोत. तर चला, मी डॉक्टर सारिका. आजचा आपला टॉपिक आहे स्कॅन्टिमेन्सिस, म्हणजे जे मेन्सेस 1 दिवस किंवा 2 दिवसच येतात आणि फ्लो हा खूप कमी असतो. तर अशा मेन्सेसला आपण स्कॅन्टिमेन्सिस किंवा कमी प्रमाणात पाळी येणे असं म्हणू शकतो. तर याची काय कारणे आहेत? कारणामध्ये पाहिलं तर एज हा सुद्धा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे पाळी येण्याच्या बिगिनिंगला मुलींच्या म्हणजे 13-14 वर्षामध्ये जी पहिली पाळी येते त्यावेळेस स्कॅन्टिमेन्सिस येऊ शकतात. पेरिमेनोपॉज म्हणजे पाळी जाताना सुद्धा इस्ट्रोजन लेवल कमी जास्त प्रमाणामध्ये होते, त्यावेळी स्कॅन्टिमेन्सिस येऊ शकतात. हार्मोनल बर्थ कंट्रोल, काही लेडीज प्रेग्नन्सी राहू नये म्हणून बर्थ कंट्रोल पिल्स घेतात किंवा IUD चा वापर, कॉपर्टीचा वगैरे वापर करतात. अशा लेडीमध्ये स्कॅन्टिमेन्सिस मोस्ट ऑफ दी प्रमाणामध्ये असू शकतं. आपलं लाईफस्टाईलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये आपला स्ट्रेस किती आहे, जी लेडी हाय स्ट्रेसमध्ये असते अशा लेडीला स्कॅन्टिमेन्सिसचा प्रॉब्लेम 100% होऊ शकतो. वेट चेंजेस, मग त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी काही लेडी खूप व्हायलंट टाईपचे एक्सरसाइज करतात किंवा डाएट फॉलो करतात. अशा लेडीमध्ये स्कॅन्टिमेन्सिसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. इटिंग डिसऑर्डर्स, मग यामध्ये काय होतं, ॲनोरेक्झिया हा एक डिसीज आहे. लेडी बिलकुलच खातच नाही, न खाल्ल्यामुळे न्यूट्रिशन मिळत नाही आणि स्कॅन्टिमेन्सिस होऊ शकतात. मग काही मेडिकल कंडिशन्स असतात. मेडिकल कंडिशनमध्ये म्हटलं तर PCOS किंवा PCODचा ज्या लेडीला प्रॉब्लेम आहे, थायरॉईड प्रॉब्लेम असू शकतात. मग हायपरथायरॉइडिझम असू द्या किंवा हायपोथायरॉइडिझम असू द्या, अशा लेडीमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. अदर हार्मोनल जे इम्बॅलन्सेस असतात, त्यामध्ये काय होतं की हाय प्रोलॅक्टिन लेवल असेल किंवा प्रेग्नन्सीसुद्धा फॅक्टर आहे. प्रेग्नन्सीमध्ये काही लेडींना अंगावर जाणे होऊ शकतं. त्यालासुद्धा लेडीजला वाटतं की मेन्सेस आहेत की काय, म्हणजे हे कॉजेस आहेत स्कॅन्टिमेन्सिसचे. तर यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर होमिओपॅथीमध्ये खूप सारे मेडिसिन्स आहेत. खूप सारे आपण सिम्पटम सिमिलॅरिटीवरती पेशंटला मेडिसिन देऊ शकतो. तर त्या अगोदर तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, बेल आयकन दाबायचं आहे, त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे माझी सगळी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. तर चला, होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये कोणकोणत्या मेडिसिन्स आहेत, रेमेडीज आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर सेपिया 30 किंवा 200 पोटन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. मॉर्निंग मला आपण 2 थेंब द्यायचे आहेत रेग्युलरली. दुसरं मेडिसिन म्हटलं तर पल्सेटिला 200. हे मेडिसिनसुद्धा आपल्याला 2 थेंब सकाळी द्यायचं आहे. ॲब्रोमा रॅडिक्स मदर टिंचर 20 थेंब 3 वेळा पेशंटला थोड्याशा पाण्यामध्ये देऊ शकतो आपण. आणि BC15 नंबर 4 गोळ्या 4 टाईमला पेशंटला द्यायच्या आहेत. तर स्कॅन्टिमेन्सिसवर खूप छान रिझल्ट येतो. सेपिया आणि पल्सेटिला ह्या मेडिसिन इरेग्युलर मेन्सेसवर सुद्धा खूप छान वर्क करतात. तर तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा लोकल होमिओपॅथिक कन्सल्टंट जो असेल त्यांच्याशी जाऊन भेटून व्यवस्थित सिम्पटम्स सांगून ट्रीटमेंट घेऊ शकता. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.